नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंजिरी शशिकांत गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये. बघा, ज्या ज्या गोष्टीची सगळे आतुरतेने वाट पाहत होते म्हणजे मुंबई शहरचे पेपर. इतकी भयानक भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली होती बाबा, गेल्या वर्षीचे पेपर बघून सगळे घाबरले होते, की कसा पेपर येईल, कसे नाही. बरेच मुलांनी मुंबईचा गेल्या वर्षीचा पेपर घाबरून यावर्षी मुंबईमध्ये फॉर्म देखील भरले नव्हते. परंतु सगळं बघितलं तर जो काही सगळ्यांचा अंदाज होता तो सगळा उलटा पडलेला आहे. गेल्या वर्षीचा पेपर जेवढे अवघड आले होते, त्याच्यापेक्षा तेवढे सोपे या वर्षीचे पेपर आलेत. एवढे छान पेपर आलेत सगळ्यांचे. इतके छान मार्क्स सुद्धा मुलांना येणारच आहे. आणि कट ऑफचा आपण हा नंतरचा विषय की कट ऑफ किती लागेल, मेरिट किती लागेल, हा सगळा नंतरचा प्रश्न आहे. परंतु पेपर हा खूप सोपा आला होता आणि सगळ्या मुलांना खूप छान-छान मार्क्स पडले. मुलांच्या ज्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तर प्रत्येक मुलगा ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस 90 प्लस 90 प्लस असं म्हणत होता. आणि मुलांना जर परीक्षेमध्ये सुद्धा मार्क्स जर जास्त असणार आहे, तर कट ऑफ तुमचा हा आपोआप हाय लागणारच आहे. जेवढा सोपा पेपर असतो तेवढे मार्क्स सुद्धा वाढतात आणि मार्क्स वाढले की तुमचं मेरिट देखील तुमचं वाढतच असतं. तर बघा, आपण आज झालेलं चालकच्या पेपरचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत. मग चालकचा पेपर जर पाहिला, तर चालकचा पेपर हा खूप सोपा होता. मॅथ्स सुद्धा खूप सोपं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर जी-केचे सुद्धा क्वेशन खूप सोपे होते. चालकच्या रिलेटेड जे काही क्वेशन होते, त्याच्यामध्ये थोडंसं मुलांचं कन्फ्युजन झालं. थोडेसे ते मुलांना टॅकल करायला ते 2-3 क्वेशन मुलांना टॅकल करायला थोडेसे अवघड गेले. पण ते क्वेशन सोडता इतर जर तुम्ही बाकीचे क्वेशन बघितले, संपूर्ण पेपर हा आपला खूप मुलांना सोपा गेलेला आहे. त्यात अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमचे मार्क्स किती येतात, किती नाही हे कळण्यासाठी आपण हे पेपरचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. तर चला मग आजच्या पेपरला आपण सुरुवात करूया. बघा, 25 गुणिले 25 भागिले 5. आता बघा, हा जो आपण सेट घेतलाय, हा आपला ए सेट आहे. ए सेटवरचे आपले जे काही आहेत, ए सेटमध्ये पहिलं मॅथ्स चालू झालं. तर मॅथ्सचे क्वेशन आहेत. पहिलाच क्वेशन एवढा सोपा आला. बघा काय विचारलंय, 25 गुणिले 25 भागिले 5. बॉडमास आपण पहिला भागाकार करतो. 5 एके 5, 5 5 25 आणि 25 5 125. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती हवं होतं तुमचं? 125. ऑप्शन क्रमांक 1 कन्फर्म आन्सर. पुढे 41 आणि 42 यांचा लसावी किती? ठीक आहे. एकदम सोपं बघा, आता 41 आणि 42 यांचा तुम्हाला लसावी काढायचे. पण एक गोष्ट लक्षात येते, की 41 ही कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये तुमची येत नाही. मग ही येत नाही, ही तुमची मूळ संख्या आहे. म्हणजे काय, तुम्हाला आता फक्त इथे या दोघांचा काय करायचं होतं? फक्त गुणाकार घ्यायचा होता. म्हणजे तुम्हाला तुमचा लसावी भेटत होता. मग 41 गुणिले 42 चं घेतलं. बे एक बे 4 दुने 8. त्याच्यानंतर 0, 4 एके 4 आणि 4 चोक 16. मिताले 2, 8, 9, 10, 11, 12, 6 आणि 1 7 आणि 1 1722 आहे का बघा? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपं होतं. त्यानंतर पुढचा बघा, मसावीचा प्रश्न विचारला गेलाय. तुम्हाला 6, 9 आणि 12 यांचा मसावी विचारलाय. लिहून घ्या संख्या, चला लिहून घेऊ आपण तर. 6, 9 आणि 12. ठीक आहे. मसावी विचारलाय. म्हणजे अशी लहानात लहान संख्या बघायची आपल्याला, की ज्याने ह्या तिन्ही संख्यांना भाग जाणार आहे. बघा, आता घेतला आपण 3 घेऊयात. ठीक आहे. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता तिथं 3 तुमची मूळ संख्या आली, म्हणजे पुढे भाग जाणार आहे का? नाही. म्हणजे तुमचा मसावी किती आलेला आहे इथं? 3 आलाय. बघा आहे का 3? ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होता. त्यानंतर पुढचा क्वेशन बघा काय विचारलाय. पुढे बघा काय दिलंय तुम्हाला. 508. ठीक आहे, इथे घेऊयात आपण. 508 म्हणजे आता माहिती हा, ही, हे, ह्या किंवा म्हणजे आलं की आपण बरोबरच चिन्ह घेत असतो. म्हणजे किती टक्के? ठीक आहे. टक्के काढायचे तुम्हाला. मग 508 इकडचा भागिले 100 तिकडे गेल्यावरती गुणिले 100 इज इक्वल टू एक्स. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. आता भाग द्या. 4 दुने 8. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे घेतलं 4 दुने 8, 9, 10, 4 पंचे 20 आला. ठीक आहे. आता बघा इथे तुमचा आन्सर पॉइंटमध्येच येणार आहे. आता बघा 25 5 125. मग 125 भागिले 2. बेक बे बेसक 12. त्याच्यानंतर बेदुने 4 इथं आला 1 पॉइंट दिला 0 आणि इथं राहणार आहे बेपच्चे 10 म्हणजे 62.5 आहे का बघा? 62.5 ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय विचारला. एकदम सोपा प्रश्न होता बघा. एका दुकानदाराने ₹320 छापील किमतीच्या पुस्तकावरती ₹35 सूट दिली, तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती? एकदम सोपं. सूट दिली म्हणजे काय केलं त्याने, ते कमी केलेत म्हणजे मायनस केले. इथे तुम्हाला फक्त 320 वजा 35 एवढंच करायचं होतं. इथं आला 1, इथं आले 10, 10तनं 5 गेले, राहिले 5, इथं आला 2, 11तनं 3 गेले, किती राहिले? 9, 10 इथं आले 8. ठीक आहे. 8, 9, 10, 11. ठीक आहे. इथं आले 2. म्हणजे किती भेटले? ₹285 त्या ह्याची विक्री किंमत 285.
ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपा होता प्रश्न बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न बघा 6वा. अमोलने एक मोबाईल ₹12,280 खरेदी केला. त्याच्यानंतर ₹14,420 विकला. तर त्याला नफा कितीचा झाला? नफा किती म्हणजे त्याला किती रुपये जास्त मिळाले हे तुम्हाला विचारलं. एकदम सोपं. इथं पण तुम्हाला काय करायची होती? तिथं फक्त वजाबाकी करायची होती. बघा, आता काय दिले इथे तुम्हाला? 14,000 एक मिनिट बघा. ₹14,440 त्यांनी विकले आणि खरेदी केला होता तर ₹12,280 खरेदी केला होता. ठीक आहे. तुम्हाला फक्त वजाबाकी करायची म्हणजे तुम्हाला तुमचा नफा जर इथं आले 0, इथं आले तुमचं 3, इथं आले 4, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे इथे किती आले? 6. दशक स्थानी 6 असणारा फक्त एकच अंक आहे. तुमचं उत्तर येणार आहे ₹2160. पुढचं सॉल्व्ह करण्याची पण गरज नाही. तुमचा वेळ इथे तुमचा वाचून जातो. पुढे तुम्ही वजाबाकी जरी केली तर बघा आपण करू शकतो. इथं आले 3, इथं आले 2. तर त्याच्या सॉरी इथं 3तनं 2, 3तनं 2 गेले, इथं आला 1, 4तनं 2 गेले, इथे 2. 2160, 2160 उत्तर तुमचं येऊन गेलेले. परंतु जर तुम्हाला जर तुमचा वेळ वाचवायचा असेल, तर तुम्ही हे थोडक्यामध्ये करू शकता. ऑप्शन बघून आपल्याला भेटलं तर तुम्ही लगेच सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर पुढे बघा, एक मोटारसायकल 18,000 च्या किमतीस विकली, तेव्हा त्याला 12.5% नफा झाला. 12.5% नफा झाला तर सायकलची खरेदी किंमत किती? मग आता बघा हा पण एकदम सोपा आहे. आता बघू. आता बघा एकदम सोपा. किती झाले? ₹1,800 किमतीला विकली. त्यावेळेस त्याला 12.5% नफा झाला. एकदम 100च्या इक्वेशननी सपोज 100 ही जर खरेदी किंमत असेल, तर विक्री किंमत 12.5% किती होणार आहे? 112.5 होणार आहे. ठीक आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा, एक मिनिट 112.5 झाली. त्याच्यानंतर ही विक्री किंमत. आता विक्री किंमत किती दिली त्यांनी? 18,000 दिली. 1, 2, 3. तर तुमची खरेदी किंमत किती? एवढंच तुम्हाला काढायचं. मग बघा 18,000 1, 2, 3 गुणिले 100 भागिले इथे किती घेणार आहे तुम्ही? अ, ठीक आहे. पॉइंट नंतरचा 1-0 आपण काय करायचं इथं वरती वाढवला म्हणून इकडचा पॉइंट कॅन्सल केला. आता 5 बसने भाग द्या. 5 दुणे 10 इथं आला 1, 5 दुणे 10 इथं आला 2, 5 25, 5 त्रिक 15 इथं आले 3, त्याच्यानंतर 5 सक 30, परत हे पुढचे 2 0, परत 5 ने भाग द्या. 5 चोक 20, त्याच्यानंतर 5 5 25 इथं 5 सत्ते 35, 5 दुणे 10, 0, त्याच्यानंतर 9 ने भाग जातो बघा. 9 आठे 72, 0, इथे 9 पाचा 45, परत 5 ने भाग जाईल. 5 एके 5, त्याच्यानंतर इथं 5 सक 30. मग बघा आता इथं 16 गुणिले किती आला तुमचा हा 1,000 म्हणजे किती 16 आणि हे पुढचे 1, 2, 3 शून्य म्हणजे किती आले त्याची खरेदी किंमत ही ₹16,000 आली. बघा ऑप्शनला 16,000 आहे का? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं, काहीच अवघड नव्हतं. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न. सायकलची किंमत 2500 आहे. दुकानदार शेकडा 5% सूट देतो. तर ग्राहकाला ती सायकल किती रुपयांना मिळेल? तर 5% सूट करायची म्हणजे काय? 25 2,500 चे 5% तुम्हाला काढायचे ठीक आहे. मग बघा इथे घेतलं आपण बघा 2,500 चे 5% सूट देते. ठीक आहे. 5% सूट 0 घाला. 25 5 125 म्हणजे ₹125 ची त्याने सूट दिली. मग ₹125 ची सूट दिल्यानंतर किती रुपये येतात? तर बघा मग घ्यायचे इथे 2,500 मायनस 125 इथं आले 9, इथं आले 10. त्याच्यानंतर बघा 10तनं 5 गेले आले 5, 9तनं 2 गेले. 9तनं 2 गेले किती राहिले? 7. त्याच्यानंतर इथं बघा 5 4तनं 1 गेला किती राहिले? 4तनं 1 गेलं तुमचे राहिले इथे 3 राहिला आणि इथं आला 2. म्हणजे किती रे 23-75. 23-75 ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. ज्या ठिकाणी आपल्या इथं 3 आला बघा, शतक स्थानी 3 एकाच ठिकाणी इथं तुमचं उत्तर आलं. पुढची जरी वजाबाकी नसती केली तरी तुमचं उत्तर तुम्हाला लगेच मिळालं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा पण एकदम सोपा प्रश्न विचारलाय बघा. बघा ₹3,000 वरती 22% दराने कमिशन किती भेटेल? ठीक आहे. तर कमिशन किती? फक्त तुम्हाला काय करायचे 3,000 चे 22% फक्त तुम्हाला काढायचे होते. घ्या इथे 3,000 घेतले. 1, 2, 3. 3,000 चे 22% 2 शून्यला 2 शून्य गेले. इथं आला 0. 3 दुने 6 म्हणजे 22 चे किती झाले तुमचे
66 म्हणजे फक्त 660 रुपये त्याला कमिशन होतं. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. काहीच अवघड नव्हतं या प्रश्नांमध्ये सुद्धा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एका दूरसंचाराची दर्शनी किंमत ही 47,500 रुपये असून विक्री किंमत 43,700 आहे. तर शेकडा सूट. आता पहिलं शेकडा सूट विचारलेली आहे आपल्याला, पण आपल्याला सगळ्यात आधी त्यांनी किती रुपयाची सूट दिली हे आपल्याला काढायचंय. त्याच्यानंतर आपल्याला शेकडा सुटी भेटणारच आहे. मग किती रुपयाची सूट दिली? ठीक आहे. आता बघा इथे घ्या आपण 47,500 वजा किती घेतलं इथं 43,700 वजाबाकी करा. इथं आले 0, इथं आले 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. इथं आले 8, 6 न 3 गेले किती आले 3. म्हणजे 3,800 रुपयांची त्यांनी सूट दिली. पण शेकडा सूट काढायची आपल्याला. म्हणजे आपण काय करणार आहे बघा 47,500 रुपयावरती त्याने 3,800 रुपयाची सूट दिली. तर 100 रुपयाला किती? तिरकस गुणाकार तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. मग बघा आता. बघा तिरकस गुणाकार मग आपण इथं काय करणार आहे 3,800 गुणिले 100 भागिले किती हा आपला 47,500. ठीक आहे. या दोन शून्याला एक शून्य कॅन्सल झाले. आता आपण भाग देऊया. कितीने भाग देऊया 5 ने द्या. 5 नवे 45, 46, 47. 5 5 25, 5 7 35. इथं आले 36, 37, 38. इथं आले 3 आले. त्याच्यानंतर 5 30 परत 0 परत 5 ने भाग जाऊ शकतो बघा. 5 एके 5, 5 नवे 45. त्याच्यानंतर इथं 5 एके 5. त्याच्यानंतर इथं आले 5 5 एक मिनिट. इथं आले 5 एके 5 परत इथं 5 एके 5 त्याच्यानंतर 6 7. इथं आले 2 5 5 25. बघा या दोन शून्याला हे दोन शून्य काय झाले आपले कॅन्सल झाले. 5 ने भाग द्या. 5 9 45 46 47 5 5 25 5 जुने 10 शून्य. त्याच्यानंतर इथे 5 एके 5 6 7 8 9 4 आले. त्याच्यानंतर 5 नवे 45 आणि 5 चोक 20 पर्यंत 19 एके 19 19 जुने 38 आणि 4 गुणे 8 म्हणजे किती आले त्यांनी 8% काय दिलेले त्यांनी सूट दिलेली आहे का बघा 8%. आहे बघा 10व्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 2 त्याच्यामध्ये 8% दिलेले आहेत. म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला इथं भेटले 8% हे उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचं पण एकदम सोपं आहे. एका शेतकऱ्याने 9,200 किमतीचा माल अडत्या मार्फत विकला. त्याला 2% अडत द्यावी लागली. तर त्या अडत्याची किंमत किती? फक्त तुम्हाला काय करायचंय 9,200 चे जे काही 2% ते काढायचे. चला लिहून घ्या इथं. 9,200 चे 9,200 चे 2% तुम्हाला घ्यायचे आहेत ना. 9,200 चे इथे घेणार आहे आपण 2% 0 0 0 कॅन्सल. बेदुने 4 9 दुने 8 म्हणजे किती रे 184. 184 ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं होतं. काहीच अवघड नव्हतं. त्यानंतर पुढे बघा महेशने 2,10,000 5 वर्षासाठी ठेवले. मुदती अंती त्याला 3,36,000 रुपये मिळाले. तर त्याचा व्याजाचा दर किती होता? आता हा तुमचा सरळ व्याजाने सॉल्व्ह करायचा होता. जरी तुम्हाला सांगितलं नव्हतं तरी हा तुमचा सरळ व्याजाने जात होता. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा सरळ व्याजाने सॉल्व्ह करताय. त्याला जे शेवटी जे पैसे भेटलेत म्हणजे ही काय झाली तुमची व्याजासहित ही रक्कम आहे. म्हणजे तुमची मुद्दल प्लस व्याज मिळून तुम्हाला जी ही 3,36,000 रुपये मिळाली. मग 3,36,000 ही तुमची काय रे? ही तुमची रास आहे. तुम्हाला इथं काय हवंय? ही तुमची रास आहे. तुम्हाला काय हवंय? ही तर तुमची मुद्दल आहे. म्हणजे हा तुमचा पी आहे. ठीक आहे. हा तुमचा एन भेटला. नंबर ऑफ इयर्स तुम्हाला भेटला. आता तुम्हाला तुमचं काय हवंय? व्याज हवंय. व्याज आपल्याला माहितीये. रास बरोबर अधिक व्याज आणि जर तुमच्याकडे रास आहे, तुमच्याकडे मुद्दल आहे, तर तुम्हाला व्याज कसा भेटतो? जर राशीमधून जर आपण मुद्दल मायनस केली, तर तुम्हाला काय भेटेल? व्याज भेटेल. ठीक आहे. रास घेतली मग आता. ठीक आहे. 3,36,000 घेतली. त्याच्यातून किती गेलं? 2,10,000 रुपये काय केले याच्यातून वजा करायचे. 1 2 3 शून्य इथं आले 6 3 1 गेला 2 2 3 1 गेल्या 2 आणि 3 2 गेला 1 म्हणजे किती आले रे 1,26,000 रुपये भेटलं. ठीक आहे. मग आता टाका 1,00,000 1 2 3 26,000 इज इक्वल टू इथे किती 2 2,10,000 गुणिले 5 गुणिले x आणि इथं भागिले किती घेणार आहे तुम्ही 100 घेणार आहे. ठीक आहे. ह्या दोन शून्य तुमचे हे दोन शून्य काय झाले तुमचे कॅन्सल झाले. आता तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची x इथंच ठेवा. इथं तुमचा 1 2 6 1 2 3 शून्य त्याच्यानंतर बघा इकडे जे x ला गुणिले तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यावर तिथे भागिले होणार आहे. 2,100 गुणिले 5
झालं भेटलं आणि तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचं ह्या 2 शून्याला तुमचे हे 2 शून्य कॅन्सल झालेत. 3 ने भाग द्या. 3 7 21, 3 चोक 12, 3 दुणे 6. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 ने भाग जातो बघा. आता तुमचा इथं 7 ने भाग जाणार आहे बघा. 7 एके 7, 7 सकून 42. ठीक आहे. आता राहिलं खाली काय राहिलं तर खाली फक्त 5 राहिलाय. मग 5 एके 5 इथं आला 1 त्याच्यानंतर 5 दुणे 10. तुमचं उत्तर किती आलं? 12%. तर रेट ऑफ इंटरेस्ट किती होता? तर 12% दराने त्याने ते व्याज घेतलं होतं. एकदम सोपा होता हा एक प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सरासरीवरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता हा. एकदम सोपा प्रश्न होता हा पण. बघा, एका वर्गातील 40 मुलांचे सरासरी वय 320 आहे, तर त्याचे एक सर्व विद्यार्थ्यांचे एकूण वय किती? एकूण वय काढताना आपण काय करतो? जेवढे विद्यार्थी दिलेत, त्याला गुणिले काय करतो आपण? सरासरी. म्हणजे तुम्हाला इथं फक्त 320 गुणिले काय करायचं होतं? 40 करायचं होतं. ठीक आहे. इथे 2 शून्य घेतले. 4 दुणे 8, 4 त्रिक 12 म्हणजे 12,800 हे एकूण मिळाले. म्हणजे किती रे? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. एकदम सोपा पेपर होता बघा. त्यानंतर पुढचं बघा. 25 से 45 ची असणारे गुणोत्तर किती? म्हणजे तुम्हाला इथं काय काढायचंय? बघा इथं तुम्हाला काय काढायचंय? 25 45 यांचं असणारं गुणोत्तर. 5 ने भाग जातो बघा. 5 पाचा 25, 5 नवे 45. पुढे भाग जाताना तुमचं उत्तर किती आलं? 5 9. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा पुढं खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. टेबलाची किंमत 441 असेल, तर खुर्चीची किंमत किती? हाही एकदम सोपा. ठीक आहे. टेबलाची किंमत किती आहे? 441. ठीक आहे. टेबलाचं हे गुणोत्तर आहे सेकंड म्हणजे किती आला तो? 7 येते. 7x घेऊयात आपण इथे घेतले. 7x तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. मग 441 भागिले काय करायचं? फक्त 7 करायचा. मग बघा आता 7 सकू 42, 43, 44 आणि इथे किती आले? 7 त्रिक 21 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 63. ती 63 व्हॅल्यू फक्त इथं 3x आहे. x ची व्हॅल्यू टाकायची म्हणजे तुम्ही काय करता इथं फक्त 63 गुणिले 3. मग 3 त्रिक 9, 6 त्रिक 18, 189 ही त्या खुर्चीची किंमत आली बघा. 189 ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपा होता. त्याच्यानंतर पुढचा बघा. पुढचा पण सेम हाच पॅटर्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पुढचे दोन्ही क्वेश्चन तुमचे सेम. तिन्ही क्वेश्चन तुमचे सेम पॅटर्न मध्ये आले होते. किती सोपा होता बघा पेपर. त्यानंतर पुढचा बघा. शाळेतील मुले व मुली यांचे गुणोत्तर 4 आसपास आहे. मुलींची संख्या 76. ठीक आहे. मुलींची संख्या 76 घेतली. मुलींची संख्या 76. मुलींचे एकूण गुणोत्तर किती आहे रे? 4. 76 भागिले 4 करा. भाग द्या. 4 एके 4, 5 6 7 तिथं आले 3. 4 नवे 36 म्हणजे किती आलं उत्तर इथं? 19 x ची व्हॅल्यू आली. तर तुम्हाला मुले विचारली. मुलांचं गुणोत्तर किती आहे? 5. तुम्ही इथं काय करणार? फक्त 19 गुणिले 5. 19 5 5 9 5 नवे 45. 5 एके 5 6 7 8 9. 19 5 95 म्हणजे मुलांची संख्या किती आली? 95. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. एकदम सोपं होतं. सेम पद्धतीने तुम्हाला खालचं पण गणित सॉल्व्ह करायचं बघा. राजेश सॉरी खालचं गणित तुमचं वेगळं आलंय. बघा वयवारीचं गणित एकदम सोपं आहे ते पण. नाही सेम आहे सेम. बघा राजेश व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 4 7 असून राजेशचे वय 32 तर मोहनचे वय किती? आता राजेशचे वय 32. ठीक आहे. इथे घेतले 32. राजेशचे गुणोत्तर किती दिलेले? झाले 4. किती घेतले? 4 एके 4 4 8 32. x ची व्हॅल्यू किती आली? 8 आली. मोहनचे गुणोत्तर किती आहे? 7. तुम्हाला काय करायचं फक्त 8 गुणिले 7. 7 8 56 हे या प्रश्नाचं उत्तर आहे का? 56 ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. एकदम सोपं होतं. त्यानंतर पुढे बघा. आता पुढचं बघा. वयवारीचं दिलेलं आहे तुम्हाला. एकदम सोपा आहे तो पण. आई-वडील, मुलगा यांच्या वयांची बेरीज आज 85 आहे. आणखी 3 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती? आणखी 3 वर्षांनी प्रत्येकाच्या वयामध्ये 3-3 वर्षांनी वाढवणार आहे. म्हणजे आईचं वय जे काय असेल त्याच्यामध्ये +3 होईल. वडिलांचं वय जे काय असेल त्याच्यामध्ये +3. मुलाचं वय जे काय असेल त्याच्यामध्ये +3. म्हणजे तिघांची मिळून किती वाढेल रे? 3 झाले 6 म्हणजे किती वयाने वाढणार आहे? तर 9 वर्ष तिघांमध्ये वाढणार आहे. म्हणजे आता जर बेरीज त्यांची 85 असेल, तर 3-3 वर्षांनी 3 त्रिक 9, 9 वर्ष त्यांची वाढणार आहे. म्हणजे जे 9 केले, 9 आणि 5 झाले 14, 8 आणि 1 झाले 9. म्हणजे तिघांची बेरीज किती आली ती? 94 येईल. आहे का 94? ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं बघा. त्यानंतर पुढे बघा. आता हा पण एकदम सोपा क्वेशन आहे बघा. 4 मीटर मायनस 40 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? तुम्हाला मीटरमध्ये हवंय म्हणजे हा ऑलरेडी मीटरमध्ये आहे. हा मीटर सेंटीमीटरचं तुम्हाला मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचंय. तुम्हाला माहिती का 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असतात. माहिती आहे? मग बघा आता तुम्हाला 40
मीटर 40 सेंटीमीटर दिले. 40 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? ठीक आहे. म्हणजे तुम्ही इथं काय करणार आहे? 40 भागिले 100 करणार आहे. बरोबर आहे. मग ह्या शून्याला हा शून्य केला. पॉइंट नंतर एक घर तुम्हाला द्यायचं म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 0.4 आणि 0.4 म्हणजे 0.4 मीटर आले. मग त्या मीटरमध्ये तुम्हाला 4 मीटर अजून तुम्हाला ॲड करायचे. तिथे घेतला 0 4 आणि 0 किती झाले? 4 पॉइंट खाली पॉइंट 4 आणि 0 परत आले 4. ते तुमचं उत्तर किती आलंय? 4.4 मीटर. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं बघा. त्यानंतर पुढे 552 मिनिटे इज इक्वल टू किती तास आणि किती मिनिटे? आता मिनिटांचं तासामध्ये कन्व्हर्शन करताना आपण काय करतो? भागिले 60 करतो. तेच करायचंय बघा. 552 भागिले 60 केलं. ठीक आहे. 6 नेच भाग देऊयात आपण. 6 एके 6 0. आता बघा 96 54 इथं आला एक 6 दुने 12 म्हणजे किती? 92 भागिले 10 आला. 10 आला म्हणजे एक सोडून पॉइंट द्या. म्हणजे किती आले रे तुमचं? 9.2 आले. 9.2 आले पण तुम्हाला तास आणि मिनिट आहेत. तास तर कळले 9 आहेत. ठीक आहे. तासच्या इथं 9 घेतले. पण आता 2 ज्यावेळेस पॉइंट नंतरची पुढे संख्या येते, त्या संख्येला आपण नेहमी गुणिले काय करतो? सरळ गुणिले 6 करत असतो. मग 6 दुने किती झाले? 12 म्हणजे तुमचं उत्तर किती आलं? 9 तास 12 मिनिटे. 9 तास 12 मिनिटे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं होतं बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा 1 बिलियन म्हणजे किती? तर बघा 1 बिलियन नाहीये तर 1 बिलियन. 1 बिलियन म्हणजे 100 कोटीच्या घरामध्ये हा उत्तर जातो. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचं पण बघा एकदम सोपं. 1 किलोबाईट म्हणजे किती? तर सगळ्यांना माहिती कितीतरी वेळा हा प्रश्न रिपीट झालाय. 1 किलोबाईट म्हणजे काय रे? 1024 बाईट. 1024 बाईट्स. किती वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर बघा 1 ते 40च्या दरम्यान किती मूळ संख्या असतात? एकदम सोपं 1 ते 40च्या दरम्यान. जर तुम्ही बघितलं तर 1 ते 10 4, इकडे परत 1 ते 10 4, त्याच्यानंतर 11 ते 20 मध्ये परत 4 असतात. त्याच्यानंतर 20 ते 21 मध्ये 2 असतात आणि 21 ते 31 ते 40 मध्ये परत 2 असतात. 4 एके 4, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12 म्हणजे एकूण मूळ संख्या किती आल्या? 12 मूळ संख्या. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं होतं बघा. पुढे खालीलपैकी सर्वात मोठी 4 आकडी संख्या कोणती? जिला 88 ने पूर्ण भाग जातो? ठीक आहे. त्याला भागिले 88 घ्या. ठीक आहे. 88 एके 11 11 88 एके 88. परत 88 एके 88 0 परत 88 एके 88. 1 ने पूर्ण भाग जाणार आहे का? नाही जात. हा ऑप्शन गेला. पहिला ऑप्शन घेऊयात आता आपण. ठीक आहे. 99 44 भागिले 88. ठीक आहे. 11 ने भाग देऊयात. 11 अठ्ठे 88 परत 11 नव्वे 99 0 11 चोक 44. ठीक आहे. 8 ने भाग द्या. 8 एके 8 इथं आला 9 परत 8 एके 8 9 10 8 त्रिक 24 पूर्ण भाग केलाय. म्हणजे किती आलं त्याचं उत्तर तुमचं आलं ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं तुमचं उत्तर आलं. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे तुमचा? 100 ही आता बघा हे पण इक्वेशन तयार करून तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचं होतं. एकदम सोपं होतं बघा हे पण. 100 ही तुम्हाला मगाशी सांगितलं, की हा, ही, हे आणि म्हणजे आलं की तुम्ही काय घेणार आहे? तिथं बरोबर साइन घेणार आहे. बघा आपण इक्वेशन तयार करू. 100 ही, हा, ही, हे आलं म्हणजे बरोबर. ही 12.5% 12.5च्या चाचीचे चालक काय करतो? गुणाकार आणि किती पट म्हणजे किती पट घेणार आहे आपण इथं? एक्स पट घेणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची. किती पट म्हणजे एक्स. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची. इथे एक्स घेतला. मग इथला 100. इकडे जो गुणिले 12.5 आहे त्याला काय झालं? भागिले 12.5. पॉइंट नंतरचा 10 आपण वरती ऍड केला. 25 चोक 100. 25 5 125 5 8 40 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची? 8 आहे का बघा 8. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. आता पुढे बघा. आता बघा तुम्हाला काय दिलंय तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? ठीक आहे. आता सर्वात मोठा अपूर्णांक तुम्हाला शोधायचा आहे. आता कसं शोधणार आहे तुम्ही? बघा इथे 14 ने 24 ला तुम्हाला भाग द्यायचा आहे. 24 ने 14 ला भाग द्यायचा आहे. 15 ने 11 ला भाग द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला 8 ने 5 ला भाग द्यायचा आहे आणि 5 ने तुम्हाला 3 ला भाग द्यायचा आहे. भाग दिल्यानंतर पॉइंट तुमचा आन्सर आहे. त्यातला सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे? हे तुम्हाला शोधायचंय. तर बघा आता बघा ज्यावेळेस 24 ने 14 ला भाग दिलेला असतो त्यावेळेस तुमचा आन्सर किती येते? 0.583 येतो याचा भागाकार. त्याच्यानंतर 15 आणि 11 ला ज्यावेळेस भाग येते त्यावेळेस उत्तर किती आलं तुमचं? 0.733. त्याच्यानंतर बघा 8 ने ज्यावेळेस तुमच्या 5 ला भाग दिले त्यावेळेस किती आलं उत्तर? 0.625. 5 ने ज्यावेळेस तुमच्या 3 ला भाग दिले त्यावेळेस उत्तर किती आलं डायरेक्ट? 0.6 आले. मग सगळ्यात मोठा अपूर्णांक किती आहे?
पॉईंट नंतरचा सगळ्यात मोठा अपूर्णांक पहिली संख्या ही तुमची आहे. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं तर ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर 11/15 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक तुमचा ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा पण एकदम सोपा, किती सोपा पेपर आहे बघा. किती पटापट पटापट आपले क्वेश्चन सॉल्व्ह झाले. आपण 27व्या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचू. बघा पुढचा प्रश्न. 235 चा वर्ग काय? ठीक आहे. सॉल्व्ह करण्याची सुद्धा किंवा प्रत्येक वेळी गुणाकार गुणाकार करण्याची गरज होती. एकदम सोपी ट्रिक आहे बघा. ज्या ठिकाणी एकक स्थानी 5 असतो, वर्ग विचारला असतो. 5 चा वर्ग 25 तो इथे लिहिला. त्या 5 च्या आधी जी संख्या असती, त्या संख्येच्या नंतरची संख्या आणि ती संख्या या दोघांचा गुणाकार करायचा असतो. म्हणजे बघा 23. 23 च्या नंतरची येणारी संख्या कोणती? 24. मग इथं 23 गुणिले 24 तुम्हाला करायचं होतं. चला गुणाकार करूयात आपण इथं. 23 गुणिले 24. 4 त्रिक 12, 4 दुणे 8 आणि 9, इथं 0, 3 दुणे 6, 2 दुणे 4, 2, 9 आणि 5, 6 झाले 5, 4 आणि 1 आले 5, म्हणजे किती रे? 552. मग फक्त या 25 च्या पुढे हे तुम्हाला 552 लिहायचे होते. म्हणजे किती? 55,225. ऑप्शन क्रमांक 1 हे ह्या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं, जास्त वेळ लागलेला नाहीये. त्याच्यानंतर पुढे बघा. आता तुम्हाला वर्गमुळात 2809. मग हा कशाचा वर्ग आहे हे तुम्हाला ओळखायचंय, मोठी संख्या आहे. आता लक्षात ठेवायचं एकक स्थानी तुमचा 9 आहे. खालच्या एकक स्थानी एकक स्थानी खाली जे ऑप्शन आहे त्या ऑप्शन मधल्या एकक स्थानच्या अंकाचा वर्ग तो 9 आहे का बघायचं, किती अंकाचा आहे. 3 त्रिक 9 हा पण येईल आपला. 7 7 49. त्याच्यानंतर इथे सुद्धा 7 7 49 एकक स्थानी 9 आहे तर इथं 3 त्रिक 9. ठीक आहे. आपण पहिला आणि चौथा ऑप्शन पहिला सॉल्व्ह करून बघायचा. ठीक आहे. पहिला आपण हा चौथा ऑप्शन करूयात. नेहमी सुरुवात करताना ऑप्शन सॉल्व्ह करताना शेवटून पहिली सुरुवात करायची. बघा आता 53 करू आपण. 53 गुणिले 53. 3 त्रिक 9, 5 त्रिक 15, 0, 5 त्रिक 15, 5 5 25 आणि 1 26. इथं आले 9, 5 आणि 5 10, 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 2 2809. 2809 ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर. पुढचे ऑप्शन चेक करण्याची सुद्धा गरज लागलेली नाहीये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलाय तुम्हाला. 32 आणि 64 चा मसावी काढा. 32 आणि 64 चा मसावी काढायचा आहे. ठीक आहे. लिहून घेऊयात संख्या आपण पहिल्या. इथे घेतलं. इथे घेतलं 32 आणि दुसरं काय तुमचा 64. ठीक आहे. यांचा आपल्याला लसावी काढायचं. बघा आता लसावी काढायचं म्हणजे काय करणार आहे? सॉरी मसावी काढायचं आपल्याला. पण लहानापासून सुरुवात करायची. 2 पासून सुरुवात करूयात. 2 पासून सुरुवात केली. ठीक आहे. बे एक बे, इथं आला एक बेसक, 12, बेत्रिक 6, बेदुने 4. ठीक आहे. त्याच्यानंतर परत 2 ने द्या. तिथे 2 ला गोल करा. दोन्ही सगळ्या संख्येला भागलेले 2 ला राउंड करायचं. परत 2 घ्या. 82, 16, बे बे, बेसक, 12 2 ला राउंड परत 2. इथे घेतला. बेचोक 8, 82, 16. परत 2 ने जातोय. बेदुने 4, बेचोक 8, परत 2 ने, बे बेदुने 4. आता भाग जातोय पण नाही जात. पण जेवढ्या संख्यांना राउंड केल्या त्या संख्यांचा गुणाकार म्हणजे काय असतो? आपला मसावी असतो. ठीक आहे बघा. बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 आणि 16 दुने 32. म्हणजे ह्या संख्येचा मसावी किती आलाय? 32. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. हा सुद्धा आपल्याला नसावी मसावीवरचा प्रश्न विचारलाय. मग काय 24, 36 व 40 चा लसावी तुम्हाला विचारलाय. ठीक आहे. संख्या लिहून घ्यायचं सगळ्यात आधी. आपली फर्स्ट स्टेप. आपल्याला सगळ्या संख्या लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. इथे घ्या 24, त्याच्यानंतर 36 आणि इथे लिहिलं 40. 24, 36, 40 तुम्हाला काय विचारलंय? लसावी विचार. चला आता आपण सुरुवात करूया. आपल्याला यांचा लसावी काढायचा. आपण 2 पासून भाग द्यायला आपण यांना सुरुवात करूया. ठीक आहे. ठीक आहे. 2 ने. बेक कपे, बेदने 4, बेक कपे, 82, 16, बेदने 4, 0. परत 2 घ्या. बेसक 12, बेदने 18, इथे बेक कपे 0. परत 2 घ्या. बेत्रिक 6, त्याच्यानंतर 9 ॲज इट इज, बेपंचे 10. 3 घ्या. 3 एके 3, 3 त्रिक 9 इथं आले 5. मग 3 आणि 5 आपण ॲज इट इज घेऊ शकतो. आता सगळ्यांचा गुणाकार. लसावी विचारला म्हणजे सगळ्या संख्यांचा आपण गुणाकार घेणार आहोत. मग बघा बेदुने 4, 4 दुने 8 आणि 16 त्रिक 24. इथे घेतलं 5 त्रिक 15. त्यांचा गुणाकार घ्या. 5 चोक 20, 5 दुने 10 आणि त्याच्यात 11 12, 0, 4 एके 4 इथं आले 2. म्हणजे 3 6, 360 हा त्यांचा लसावी आला. 360 ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं बघा. बघा आता पहिले 30 क्वेश्चनच तुमचे सगळे मॅथ्सचे होते. पहिला 30 क्वेश्चन हे तुमचे मॅथ्सचे आले होते. आता खालचे बघा प्रश्न कोणते कोणते आहेत आपले. जीकेचे क्वेश्चन चालू झाले आता इथून पुढे. बघा आता हे क्वेश्चन सगळे तुमचे जे काही तुमचं चालक रिलेटेडचे क्वेश्चन्स होते हे सगळे क्वेश्चन आहेत. बघा पहिला क्वेश्चन. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ARI या संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये कोणत्या शहरात आहे? तर बघा ARI चे मुख्यालय हे पुणे शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे.
पुढचं बघा, तेलंगणा राज्यात नोंदणीकृत झालेल्या वाहनांचे क्रमांक कोणत्या अक्षरावरून ओळखणार आहेत? तर TS या अक्षरावरून ते ओळखले जाते. पुढे बघा, भारतामध्ये BSVI मानके कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत? तर भारतामध्ये BSVI मानके हे 1 एप्रिल 2020 पासून लागू झाले, ते लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, विमानस्ली वाहने मोटरसायकल कायदा 1988 मधील कोणत्या कलमांतर्गत शास्तीस पात्र ठरतात? तर बघा, हा कलम कोणता आहे? तर कलम 196. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. पुढचं बघा, खालील चिन्ह काय दर्शवते? बघा, एक एरो तुम्हाला कट दिलाय, दुसरा एरो तुमचा चालू आहे. म्हणजे वन वे रोड आहे हे तुम्हाला दाखवलं जातं. म्हणजेच काय रे? एकेरी वाहतूक. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, पिवळी नंबर प्लेट काय दर्शवते? तर बघा, पिवळी नंबर प्लेट ही तुम्हाला परिवहन वाहने दर्शवतात. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार होतं. त्यानंतर बघा पुढे, परिवहन संवर्गाचे लायसन्स मिळवण्याकरिता वयाची किमान अट ही किमान किमान वयोमर्यादा ही किती असायला हवी? तर बघा, तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 20 वर्षाची वयोमर्यादा मर्यादा त्याला त्यासाठी लागत असते. त्यानंतर बघा, समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? समृद्धी महामार्गाची लांबी आपल्या सगळ्यांना माहिती की 701 किलोमीटर लांब हा समृद्धी महामार्ग आहे आपला. त्यानंतर पुढे, भारतामध्ये चालक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर बघा, भारतामध्ये हा क्वेश्चन मध्ये बरेच मुलं कन्फ्युज झाले असेल आणि बऱ्याच मुलांचा हा क्वेश्चन राहिला देखील असेल. तर बघा, भारतामध्ये चालक दिन हा 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं होतं. भारताचे परिवहन मंत्री हे कोण आहेत? तर भारताचे परिवहन मंत्री, रस्ते व वाहतूक मंत्री आपल्या सगळ्यांना माहिती कोण आहेत? तर नितीन गडकरी, सगळ्यांना माहिती. पुढचं बघा, MH14 हा सांकेतिक कोणत्या शहराचा आहे? MH14 पिंपरी चिंचवड. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. पुढे बघा, टायर मधील हवेचा दाब मोजण्याचे एकक आता सगळ्यांना माहितीये काय रे? PSI किंवा बार असं त्याचं एकक आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. एकदम सोपा होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बघा, ITMS चा अर्थ काय? तर बघा, ITMS म्हणजे काय रे? इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं होतं. पुढे बघा, वाहन चालकाने सीट बेल्टचा वापर न केल्यास मोटार वाहन कायदा 1988 अन्वये सदर गुन्ह्याकरता दंडाची रक्कम ही किती आहे? तर बघा, सीट बेल्ट नसेल तर दंडाची रक्कम ही 1,000 रुपये आकारली जाते. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा, भारतामध्ये आपत्कालीन सेवेतील वाहने वगळता परिवहन संवर्गातील वाहनांची कमाल वेग मर्यादा ही किती निश्चित करण्यात आली? तर बघा, परिवहन जी काही संवर्गातील जी वाहने त्यांची वेग मर्यादा ही 60 किलोमीटर पर आवर एवढी जी निश्चित करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर त्याचं असायला हवं. त्यानंतर पुढचं बघा, 46. पादचारी चौकामध्ये रस्ता पादचारी चौकामध्ये रस्ता ओलांडत असल्यास आपण वाहन चालक म्हणून काय करणार? ऑप्शन बघा, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरता प्राधान्य देणार, पादचाऱ्यांना हॉर्न वाजवून रस्ता मोकळा करायला सांगणार, वाहन चौकात थांबून पदचाऱ्यांशी भांडणं करणार, तर पदचाऱ्यांना ते दुय्यम असल्याची जाणीव करून देणार. तर ह्याच्यामधला एकच ऑप्शन तुमचा योग्य वाटते, तर काय? ऑप्शन क्रमांक 1 पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरता प्राधान्य देणार. पहिले त्यांना प्राधान्य, फर्स्ट प्रेफरन्स त्यांनाच देणार, नाहीतर मोठी दुर्घटना घडू शकते. पुढे बघा, इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हर बघा, इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च ही संस्था महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर बघा, इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग रिसर्च ही संस्था महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं होतं. पुढे बघा, एक त्रिकोणी चिन्ह दिले, मुलं चालताना दिसतात, ते वरील चिन्ह कोणते आहेत? ओळखा. तर हे चिन्ह ज्या ठिकाणी मुलं चालताना दिसतात त्याच्यामध्ये काय असतं? पुढे शाळा आहे हे दर्शवत असते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा पुढचा, बघा, ड्रायव्हिंग रेग्युलेशन 2017 नुसार घाट परिसरात कोणत्या वाहनांना प्राथमिकता देण्यात यावी अशी तरतूद आहे? तर बघा, ह्याच्यानुसार याचं संभाव्य उत्तर हे घाट चढणारी वाहने हे सांगू शकतो आपण. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता हे तुमचे झाले जीकेचे क्वेश्चन जे काही त्याच्या रिलेटेड होते. आता पुढचे तुमचे आता बुद्धिमत्तेचे क्वेश्चन चालू झाले. बुद्धिमत्ता देखील एकदम सोपं होतं बघा तुमचं. आता बघा, PQR ठीक आहे, +1 होतं R. त्याच्यानंतर आर नंतर STU ठीक आहे, +3. आता बघा, जी नंतर काय तर GHI, त्याच्यानंतर IJKL बरोबर होतं. त्याच्यानंतर बघा, CDE, त्याच्यानंतर E नंतर FGH करेक्ट आहे. TUV आणि WXY
इथं वाय आला पाहिजे का इथं काय आला एक्स इथं वाय हवायला होतं. बिजोड कोणता येणार ऑप्शन क्रमांक 4 हे येणार इथं वाय असायला हवं होतं. पुढे बघा तुम्हाला पुढचं विचारले. आता बघा ए बी सी त्याच्यानंतर पुढे सी डी ई एफ इथं तुमचा +2 इथे +3 इथे +4 इथे +5 म्हणजे इथे किती आला पाहिजे +6 म्हणजे ओ पी क्यू आर एस टी म्हणजे इथे काय लागेल यू ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं होतं. त्यानंतर पुढे बघा आता MAN NZM इज इक्वल टू वुमन. आता काय हवं होतं तुम्हाला इथे विचारले बघा. आता एम नंतर ठीक आहे एमच्या खाली एन. आता इथे बघा तुम्हाला पूर्ण वर्णमाला तुम्हाला सॉरी जो काही तुमचा एबीसीडी ए टू झेड हे जे काय आहे ते पूर्ण तुम्हाला अल्फाबेट्स इथे लिहायला पाहिजे. तुम्हाला समोरासमोरचं जे अल्फाबेट आहे ते इथे तुम्हाला विचारले गेले. हे लॉजिक आहे. बघा आता सांगते तुम्हाला. चल बघा आता लॉजिक काय आहे बघा. पहिलं मॅन आणि वुमन. आता बघा तुम्हाला मी लॉजिक सांगते कसं. आता शब्द घेतला पहिला आपण इथं मॅन घेतला. ठीक आहे. आता एमच्या समोर काय रे एन. इथं एमला त्यांनी एन घेतला ए. एच्या समोर काय रे झेड. इथं झेड घेतला. एनच्या समोर काय रे एम. इथे एम घेतला. म्हणजे काय एम झेड एम बघा करेक्ट आहे का एन झेड एम करेक्ट घेतले का त्यांनी बघा एन झेड एम. तुम्हाला काय विचारले वुमन WOMAN वुमेनला काय ठीक आहे इथे लिहून घ्या आता आपण WOMAN ठीक आहे. आता बघा डब्ल्यूच्या समोर डब्ल्यूच्या समोर काय रे डी आहे इथे घेतला डी. ओच्या समोर काय आहे ओच्या समोर आहे एल. एमच्या समोर काय आहे एन आहे. एच्या समोर आहे झेड आणि एनच्या समोर काय आहे तर एम आहे. म्हणजे काय DLN ZM DLN बघा DLN ZM DLN ZM ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं होतं. त्यानंतर बघा 240 120 40 आणि 10. बघा आता इथं काय तर पुढे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता अंक आहे तर बघा हे एकदम सोपं तुमचं लॉजिक होतं. बघा ज्यावेळेस बघा इथं इथं तुम्ही 240 भागिले 240 म्हणजे किती करायला होतं 1 करायला पाहिजे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा 240 भागिले 2 करायचं होतं. 1 तर बे 4 किती आला 120. आता इथं परत इथं 120 भागिले तुम्हाला किती करायचं होतं 3. 3 एके 3 3 चौक 12 इथं आले 40 बरोबर. आता इथं तुम्हाला 40 भागिले किती करायचं होतं 2 करायचं होतं. ठीक आहे. म्हणजे इथं आलं बघा 40 इथं किती 40 भागिले 1 मिनिट हां. इथे बघा इथे 1 ने भाग दिला, इथं 2 ने दिला, इथे 3 ने म्हणजे आपल्याला इथे 3 ने 4 ने द्यायचा होता. मग 4 एके 4 4 10 40 आला इथे 10. आता इथे 4 ने दिला म्हणजे इथे 10 ला किती द्यायचं आपल्याला 5 ने द्यावं लागेल. मग 5 एके 5 5 दुने 10 म्हणजे उत्तर किती आलं 2. ऑप्शन क्रमांक आहे का ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. तिथं प्रश्नचिन्हाच्या जागी 2 हा उत्तर आपल्याला यायला पाहिजे होतं. त्यानंतर पुढे बघा विजोड संख्या ओळखा 5 7 13 15. बघा 5 7 13 15 जर पाहिलं तर ते तुमच्या मूळ संख्यात आणि 15 ही तुमची मूळ संख्या नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येणार. ती विषम संख्या आहे परंतु ती मूळ संख्या नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता बघा या प्रश्नामध्ये बघा 3 15 35 क्वेश्चन मार्क 99 आणि 143. तर बघा आता 3 आणि 15 मध्ये कितीचा गॅप आहे रे 15तनं 3 गेले किती राहिले इथं तुमचे 12 राहिले. 15तनं 35 किंवा 35 मधून तुमचे 15 गेले 35 मधून 15 गेले किती राहिले इथं आले 5 इथं आले 20. ह्या दोघांमध्ये कितीचा गॅप आहे रे 20 आणि 12 मध्ये 8चा गॅप आहे म्हणजे 8 8 वाढलं पाहिजे म्हणजे इथे किती +8 केलं तर इथे किती यायला पाहिजे तुमचं 28 यायला पाहिजे. म्हणजे बघा 35 प्लस 28 8 5 13 3 4 5 आणि 1 6 म्हणजे इथे 63 यायला पाहिजे. बघा पुढे जातोय का परत 28 प्लस 8 जर केले आपण 28 प्लस 8 जर केले तर बघा इथं जर बघितलं 8 आणि 8 16 आणि इथं आले 3 म्हणजे किती यायला पाहिजे इथं 36 ने तुम्हाला ऍड करायला पाहिजे. मग बघा 63 प्लस 36 आता 99 येते का बघा 6 आणि 3 आले 9 3 आणि 6 आले 9 म्हणजे 99 इथं बरोबर येते म्हणजे जे आपण लॉजिक लावले ते करेक्ट आहे. म्हणजे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे किती यायला पाहिजे तर ऑप्शन क्रमांक 1 63 हे या प्रश्नाचं उत्तर यायला हवं होतं. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढे बघा आता चुकीची जोडी ओळखा असं तुम्हाला विचारले गेलेले. तर बघा त्याच्यामध्ये चुकीची जोडी ओळख. आता बघा एकदम सोपं लॉजिक होतं बघा याच्यामध्ये 3 आणि 6 मध्ये कितीचा गॅप आहे बघा 3 4 5 6 इथं काय रे +3. इथं तुम्हाला बघा आता प्रत्येक ठिकाणी तुमचा एक एक लिहिचा गॅप वाढत होता म्हणजे बघा इथं 6
7, 8, 9, 10 प्लस 4 करायला पाहिजे होते. म्हणजे जर इथं तुमचे जर 10 आले असते. बघा आता 10 घेऊन पुढे बघूयात आपण प्लस 4. परत 10 मध्ये प्लस 5 केले 15 आले. ठीक आहे. 15 मध्ये प्लस 6 केले 21 आले. 21 मध्ये प्लस 7 केले 28 आले. म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे? 11. 11च्या जागी जर 10 असेल तुमची सीरीज कंप्लीट झाली असती. म्हणजे 11 बघा 11 कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. चुकीची संख्या ही या प्रश्नातली 11 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा बघा. एका सांकेतिक भाषेत सेंड हा शब्द TFOE असा लिहिला जातो. तो GOLD गोल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल? आता बघा एस नंतर PQRS नंतर लगेच T घेतला. म्हणजे आपण इथं G नंतर H घेऊया. ठीक आहे. H इकडे H इथे H इथे H इथे नाही हा डायरेक्ट आपण इलिमिनेट करूया. त्याच्यानंतर बघा E नंतर काय तर E नंतर लगेच FEF मिळतो. O नंतर काय लगेच O नंतर P येईल. बघा O नंतर P O नंतर P इथे नाहीये. हा कॅन्सल झाला. O नंतर P इथे नाहीये. राहिला फक्त एकच ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. पुढे सॉल्व्ह करण्याची सुद्धा गरज पडलेली नाहीये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा पण एकदम सोपा प्रश्न विचारला गेला होता बघा. चुकण्यासारखा अजिबात प्रश्न नव्हता. बुद्धिमत्ता खूप सोपं विचारलं होतं. मॅथ्स सुद्धा खूप सोपं होतं. जर तुमचं कन्फ्युजन झालं असेल थोडंसं जीके मध्ये होऊ शकतं. परंतु बुद्धिमत्ता, मॅथ्स आणि मराठी व्याकरण एकदम सोपं होतं. एकही प्रश्न चुकता कामा नव्हता तुमचा. बघा एका परिभाषेत 786 म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड, 958 म्हणजे हार्ड वर्क पेस, 645 म्हणजे स्टडी अँड वर्क. तर खालीलपैकी कोणता अंक व्हेरी या शब्दासाठी वापरला जाईल? आता बघा सेम सेम वर्ड आणि सेम सेम अंक काउंट करायचे. पहिलं आणि दुसरं काय? बघा स्टडी व्हेरी हार्ड आणि हार्ड वर्क पेस. सेम काय रे? हार्ड हार्ड आहे म्हणजे अंकांमध्ये सुद्धा सेम वर्ड असणार आहेत. बघा अंकांमध्ये सेम सेम काय 8 आहे. म्हणजे तुमचा हार्ड ठीक आहे. HARD हार्ड इज इक्वल टू काय आला तुमचा 8 आला. ठीक आहे. आता फर्स्ट आणि सेकंड बघा. फर्स्ट आणि लास्ट ग्रुप आहे. बघा स्टडी व्हेरी हार्ड, स्टडी अँड वर्क. सेम सेम वर्ड काय तुमचा स्टडी आलाय. घेऊ इथं स्टडी लिहिलाय STUDY स्टडी. सेम सेम अंक कोणता आलाय बघा. इथं काय सेम अंक आला 6. 6 हा तुमचा सेम अंक आलाय. तुम्हाला काय विचारले व्हेरी. पहिल्या वाक्यामध्ये स्टडी व्हेरी हार्ड. स्टडीसाठी कोणता आलाय 6. म्हणजे 6 येणार आहे का? नाही. त्याच्यानंतर बघा हार्ड साठी काय आलाय 8. म्हणजे 8 येणार आहे का? नाही. फक्त एकच कोणता 7. म्हणजे तुमच्या व्हेरीसाठी कोणता अंक मिळणार आहे 7. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं होतं. त्यानंतर पुढे बघा. आता हा पण बघा एकदम सोपा प्रश्न होता बघा. OPQ प्लस 2 नी केलं की काय होतं भेटलं तुम्हाला इथं Q भेटला. सेम इथं STU प्लस 2 नी केलं इथं पहिला U भेटला. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी U आहे. इलिमिनेट होऊ शकत नाहीये. पुढे आता बघा इथं आला WXY इथं काय केलं रे ह्याला +3 केला. इथे पण +3. T नंतर UVW +3 केला इथे किती आला W. U नंतर W तर W इथे नाहीये. हा कॅन्सल झाला. ठीक आहे. त्यानंतर पुढं EFGHI +4 इथं काय केलंय +4 इथं पण +4 करू. ABCDE म्हणजे इथं काय आहे? E आहे. ठीक आहे. मग बघा W नंतर W नंतर E इथे आहे, इथे आहे, इथे नाहीये. हा एलिमेंट झाला. राहिले तुमचे दोनच एंड जे तुम्हाला ओळखायचे. RSTUVW +5 म्हणजे इथं पण RST म्हणजे इथं पण W आहे. R ला W आहे. R ला काय असणार आहे? Wच असणार आहे. म्हणजे किती? UWEW राहिला तुमचा एकच ऑप्शन ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपं होतं. पुढे बघा. अंतर किलोमीटर. अंतर कशामध्ये मोजतात? किलोमीटरमध्ये. तर किलोग्रॅममध्ये काय मोजतात? उंची किलोग्रॅममध्ये मोजतात का? नाही. लांबी किलोमध्ये मोजतात का? नाही. रुंदी किलोमध्ये मोजतात का? नाही. तुमचं वजन जे येतं ते वजन आपण किलोग्रॅममध्ये मोजतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असायला हवं होतं. पुढे बघा. मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे राज्याचे असतात. तर देशाच्या केंद्राच्या लेव्हलवरती राष्ट्रपती तर म्हणजे राज्यपाल म्हणजे राष्ट्रपती तर मुख्यमंत्री म्हणजे काय आपण इथं म्हणू शकतो केंद्रावरती पंतप्रधान ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एकदम सोपा प्रश्न विचारला बघा पुढचा देखील. बघा. मंगळ, बुध, शुक्र आणि शनी डॅश या शब्दगटाशी साम्य दर्शवणारा शब्द. आता बघा चंद्र, ग्रह, सूर्य आणि पृथ्वी. तर बघितलं तुम्ही मंगळ, बुध, शुक्र आणि शनी हे सगळे ग्रह आहेत आणि खाली पण एक ग्रह दिलाय कोणता तर पृथ्वी. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. त्यांच्याशी साम्य दर्शवणारा शब्द कोणता आला तर पृथ्वी आला. पुढे बघा गहू, पाव तर संबंध लक्षात घेऊन शब्द जोडी ओळखा. आता म्हणजे इथं काय रे गव्हापासून पाव तयार होतो. मग त्याच्यापासून काय तयार होते आपल्याला बघायचं.
भातापासून डाळ तयार होते का रे? नाही. हा झाला. मातीपासून विटा तयार होतात का? तर हो, मातीपासून विटा तयार होतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचे ऑप्शन जरी बघितले. गवंड्यापासून भिंत तयार होते का? हे येणार आहे का? दह्यापासून दूध होतं का? नाही. त्याच्यामुळे फक्त एकच उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं तुमच्या उत्तर असणार आहे. पुढे बघा, दीप्तीला 6 बहिणी आहेत. तिची एक बहीण कल्पना ही शिक्षिका आहे. तर कल्पनाला एकूण बहिणी किती? आता बघा, दीप्तीला एकूण 6 बहिणी म्हणजे दीप्ती धरल्यास किती झाल्या त्या? 7 झाल्या आणि त्याच्यामध्ये ती कल्पना पण आहे. ठीक आहे. म्हणजे त्या 6 प्लस इथं 1 घेतली. म्हणजे इथं तुमची एक दीप्ती घ्या किंवा इथं कल्पना घ्या. जर तुम्ही एकीचं विचारलं तर तिला बहिणी किती असणार आहे? तर एकूण 6 बहिणी असणार आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एकदम सोपं, एकदम सिली होता क्वेश्चन. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न. आज गुरुवार आहे. तर 76 दिवसांनी कोणता वार येईल? आता किती सोपा प्रश्न आहे बघा. आज गुरुवार तर 76 दिवसांनी किती? आपण काय करतो इथं, जी काही संख्या दिली असेल, जे दिवस येतात त्याला भागिले किती घेतो आपण? 7 करतो. ठीक आहे. मग बघा 7 70 बाकी आली 6 म्हणजे 6 दिवस काय आपल्याला, तर 6 दिवस आपल्याला पुढे जावं लागेल. मग कोणता वार येईल बघा? इथं गुरुवार. गुरुवारपासून 6 दिवस पुढे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. बुधवार आहे का बघा? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं तुमचं उत्तर. एकदम सोपं बघा. त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न बघा. 5 वर्षानंतर सोनाचे वय हे तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल. तर त्यावेळी तिचे वय किती असेल? म्हणजे 15 वर्षानंतरचं तिचं वय विचार सॉरी किती? 5 वर्षानंतरचं तिचं वय विचारलंय. आता ऑप्शनवरून हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायला लागलं आणि ऑप्शनवरून सांगितलं. जरा ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनवरून सॉल्व्ह करता, त्यावेळेस तुम्हाला शेवटून सॉल्व्ह करायचंय. आपण हे घेऊयात. आता पहिलं तिचं आजचं वय एक्स घेऊयात. ठीक आहे. 5 वर्षानंतर तिचं वय किती आहे? एक्स प्लस 5 आहे. हे झालं तिचं आजचं. हे 5 वर्षानंतरचं झालं. ठीक आहे. हे तर क्लिअर आहे. आता बघा इक्वेशन. 5 वर्षानंतर सोन्याचे वय, 5 वर्षानंतर सोन्याचं वय किती? एक्स प्लस 5 हे तिच्या आजचं वय किती तिचं? एक्स आजच्या वयाच्या दीडपट म्हणजे 302 पट घेऊ शकतो आपण. ठीक आहे. 302 1.1/2 म्हणजे तुमचं दीड असते माहिती सॉल्व्ह करू शकता. 1 बेन 1 3 302 असं करून तुम्ही हे 302 तुम्ही इथं घेतले. क्लिअर आहे? मग बघा, आता तिचं त्यावेळेचं वय किती असणार आहे? म्हणजे 5 वर्षानंतरचं वय प्लस 5 आपण ऑप्शनवरून किती मांडूयात? 15 मांडूयात. ठीक आहे. ऑप्शनवरून तिचं 15 घेतलं इज इक्वल टू एक्सच्या 302 एक्सची व्हॅल्यू काढायची. इथं हा 15 गुणिले 2/3 झाला. 3 15 आणि 5 दुणे 10. एक्सची व्हॅल्यू किती आली? 10. मग आता बरोबर आहे का बघा? 5 वर्षानंतर वय, 5 वर्षानंतरचे वय म्हणजे किती? 15 हे तिच्या आजचं वय किती आलं? 10च्या दीडपट म्हणजे 302 पट आहे का चेक करा. बे एक बे, बे पंचे 10, 5 त्रिक 15 म्हणजे इथं तुमचं 15 इज इक्वल टू 15 आले. म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर किती पाहिजे होतं? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं. पुढचे ऑप्शन चेक करण्याची गरजच नव्हती. आतापर्यंत आपण जेवढी गणितं ऑप्शनवरून सॉल्व्ह केलेत, प्रत्येक वेळी आपण ऑप्शन हा एंड पासून स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आणि उत्तर आपल्याला हे शेवटूनच भेटलेलं आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न सुद्धा एकदम सोपा आहे बघा आपल्याला. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे. तर त्या रांगेत एकूण मुले किती? सुहास 2 वेळा काउंट केलेले आहे. उजवीकडूनही काउंट केलंय आणि डावीकडूनही काउंट केलंय. मग अशा वेळी काय करतो आपण? डावीकडचा क्रमांक 9 प्लस उजवीकडचा क्रमांक 7 ह्या दोघांची बेरीज करतो. बेरीज किती आली? 16 आणि तो दोन्हीकडून काउंट केलाय म्हणजे त्यातला एक सुहास आपण काय करणार आहे? मायनस करणार आहे. मग 16तनं 1 गेले किती राहिले रे? 15 म्हणजे त्या रांगेत एकूण मुलं किती होती? 15. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आता. एका सरळ रेषेत 1-1 मीटर अंतरावरती काही खांब उभे आहेत. तर कोणत्याही सलग 7 खांबातील अंतर किती? तर बघा कोणत्याही सलग 7 खांबामधलं तुम्हाला अंतर विचारलं. तर बघा अशा वेळी काय करायचं? एकूण किती खांब दिलेले आहेत तुमचे? 7 दिलेले आहे आणि त्याच्यातून तुम्ही 1 खांब मायनस करायचा म्हणजे तुम्हाला अंतर भेटतं. किती भेटलं? तर ते 6 भेटले. बघा आहे का 6 मीटर. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं तुमचं उत्तर असायला हवं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढे बघा आता. मग आता हे फोटो होते पीडीएफ फोटोवरून आपण पीडीएफ तयार केली. त्याच्यामुळे थोडेसे ब्लर आले. तर तुम्ही समजून घ्या. बघा पुढे. सौरभ राजूपेक्षा लहान आहे.
आता ज्यावेळेस तुम्हाला लहान मोठेपणा हे विचारलं जातं, कोण लहान कोण मोठे, अशा वेळी सगळ्यात आधी प्रश्न बघायचा. प्रश्न काय विचारलाय तर सरांपैकी सर्वात लहान कोण? तर सर्वात लहान कोण असं विचारलं ना, मग काय करायचं सर्वात जे मोठे-मोठे येतात ते. जे मोठे येतात त्याला काय करायचं डायरेक्ट ऑप्शनमधून एलिमिनेट करायचं. आता पहिलं पहिलं बघा, सौरभ राजूपेक्षा लहान आहे. म्हणजे राजू मोठा झाला. एक ऑप्शनला राज, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये राज आहे. राज डायरेक्ट कॅन्सल झाला. पुढे पण सीमापेक्षा मोठा आहे. कोण? सौरभ मोठा झाला. सौरभ आहे एका ऑप्शनला, दुसऱ्या ऑप्शनला आहे, गेला. पुढे बघा, केतकी सीमापेक्षा मोठी आहे. केतकी ही सीमापेक्षा पण मोठी आहे. म्हणजे केतकी पण गेली. म्हणजे लहान कोण राहिलेले? सीमा. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे. एकदम सोपा होता. पुढे बघा, 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय? किती सोपं आहे. 5 अंकी लहानात लहान संख्या आहे. 1 लिहिला, 2, 3, 4, 5 झाले 10,000. त्याला कितीने भागले? 3 अंकी संख्येला. 3 अंकी संख्या कोणती लहानात लहानची? 100 झालं. ह्या 2 शून्यला हे 2 शून्य गेले. राहिले कितीने? 100. 100 आहे का बघा? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. काही एक अवघड नव्हतं. पुढचं बघा, पुढचं सुद्धा एकदम सोपं आहे बघा. 48 भागिले 1000 करायचं. लिहून घ्यायचं इथं. ठीक आहे. 48 भागिले 1000 खाली 100 नंतर खाली 1 नंतर जेवढी घरं असतात, तेवढे पॉइंट वरती सरकवायचे असतात. म्हणजे किती घर आहेत बघा? 1, 2, 3 शून्य. म्हणजे वरती 3 घरं सोडून तुम्ही पॉइंट देणार आहे. म्हणजे हा 48चं म्हणजे 1 घर, 2 घर, तिसरं घर 0 आणि मग इथं 0. म्हणजे 0.048 0.048 ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. त्यानंतर पुढे बघा. बघा आता मराठीचे क्वेश्चन्स काय विचारलेत बघा. लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ. आता बघा जी काही सोनं वगैरे अंगावरती दागिने घालत नाही तिला आपण लंकेची पार्वती म्हणतो. तर सोने घातलेली आहे का नाही, चांदी घातलेली नाही, पितळ घातलेली का नाही, अंगावरती दागिनेच घालत नाही. ती कोण असते रे? लंकेची पार्वती. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आलंय. पुढे बघा आता. मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून शेवटी नापास होतो. या वाक्यातील म्हणून हा शब्द काय दर्शवतो? शब्दयोगी अव्यय का रे? नाही. वर खाली पुढे मागे आपण घेतो. शब्दयोगी अव्यय नाही. केवळ प्रयोगी अव्यय का? नाही. तुमचा एक्सक्लेमेशन मार्क येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर धातुसाधित विशेषण आहे का? तर नाही. तर ती काय तर उभयन्वयी अव्यय. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, विदुषी या खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी आहे? आता स्त्रीलिंग पुल्लिंग. विद्वान विदुषी. विद्वान आहे का बघा? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. त्यानंतर पुढे बघा. 75वा क्वेश्चन बघा. लष्कराच्या लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे काय रे? तर आर्थिक फायदा नसणारे काम करणे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. पुढे बघा, मला डॉक्टर व्हायचं आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो. नकार नकार दिसतोय का? नाही. आज्ञा दिसते का काय? संयुक्त वाक्यामध्ये आणि किंवा ह्यासारखे शब्द येतात. म्हणून संयुक्त राहणार तुमचं एकच राहतं का? ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं मिश्र वाक्य असणार आहे किंवा असू शकतं उत्तर हे. पण आम्हाला हे आन्सर वाटते. पुढे बघा. वल्कल या शब्दाचा अर्थ काय रे? वल्कल म्हणजे काय रे? झाडाच्या सालीपासून तयार केलेली कपडे. म्हणजे बघा, चामड्याचे येणार आहे का? नाही. झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. त्याच्यानंतर बघा पुढचं. विरुद्धार्थी शब्द एकदम सोपे-सोपे विचारले होते. लॉजिक लावण्यासाठी किंवा वेगळे असं काही विचारलं नव्हतं बघा. जंगमचा विरुद्धार्थी काय तर आहे? स्थावर. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. त्याच्यानंतर पूजा या शब्दाचा अनेक वचन शब्द. एक पूजा आणि अनेक देखील काय करतो आपण? पूजाच करतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. भक्ती, आरती आणि पूजा असं काही येणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर यायला हवं होतं. पुढे बघा, वाक्प्रचार. थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कितीतरी वेळा रिपीटेड झालेला आहे हा. थंड फराळ करणे म्हणजे काय रे? उपाशी राहणे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. पुढे बघा, म्हशीचा खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे? आपल्या सगळ्यांना येते. म्हशीचे काय रे? रेकणे. हंबरणे येतं का रे? नाही येत. किंकाळणे येतं का? की घोड्याचं येतं. चित्कारणे येतं का? तर नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं एक यायला पाहिजे होतं. रेकणे. म्हशीचे रेकणे असतं ध्वनिदर्शक शब्द. एकदम सोपा होता. अवघड काही नव्हता. त्यानंतर पुढचा बघा. नगद नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? नगद नारायण म्हणजे काय रे? तर बघा, पुढचा प्रश्न बघा. नगद नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर बघा, नगद नारायण म्हणजे काय रे? तर बघा, नगद नारायण म्हणजे कंगाल व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना नाही? तर बघा, भारतीय संविधानामध्ये किंवा उद्देशिकेमध्ये
समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम हे तीनही शब्द आहे, पण साम्यवादी हा शब्द नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे असायलाच पाहिजे. पुढे बघा, खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुक्रम लिहा. तर बघा, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम. तर बघा, सगळ्यात उत्तरेकडे हे पहिलं तुमचं अरुणाचल प्रदेश येतं. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला जर म्हटलं तर दुसऱ्या क्रमांकाला मणिपूर येतं आणि मग त्याच्यानंतर खाली इथे नागालँड आणि मग तुमचं इथं मिझोराम येतं. म्हणजे किती यायला पाहिजे? 3, 2, 1, 4. 3, 2, 1, 4. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही? तर बघा, बोलिव्हिया, चिली आणि उरुग्वे यांची तिघांची सीमा लागलेली आहे, परंतु कोलंबियाची सीमा लागलेली नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पुढे बघा, उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुक्रम लिहा. नर्मदा, तापी, भीमा, गोदावरी. तर बघा, भारतात अति उत्तरेला कोणती नदी आहे? नर्मदा. नर्मदाच्या खाली कोणती आहे? तापी. तापीच्या नंतर गोदावरी आणि मग भीमा. म्हणजे नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा. 1, 2, 4, 3. 1, 2, 4, 3. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. पुढे बघा, खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही? कोणत्या आहेत बघा? पूर्णगड, इथं भारजा असायला हवं होतं. भारजा असेल इथे. त्याच्यानंतर केळशी आणि कर्ली. बघा, कर्ली ही सिंधुदुर्गामध्ये, कर्ली ही जी आहे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. त्याच्यामुळे ती रत्नागिरीमध्ये येणारी आढळणार आहे का? तर नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे असणार आहे. पुढे, सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कांस्य मूर्ती सापडलेली आहे? तर बघा, कालीबंगन या ठिकाणी नर्तकाची कांस्यरूपी जी काही मूर्ती आहे ती सापडलेली आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झालेली नाही? तर बघा, काश्मीरला आतापर्यंत बौद्ध धर्म परिषद ही झालेली नाहीये. पुढे बघा, खालील राज्यकर्त्यांचा सर्वात आधी ते नंतरचा असा त्यांच्या कालानुक्रम जो काही आहे तो लावायचा. बघा, कोण दिलंय? जलालुद्दीन खिलजी, गियासुद्दीन बलबक, रझिया सुलतान आणि अल्लाउद्दीन खिलजी. तर सगळ्यात आधी ही रझिया सुलतान होती, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा दुसरा, तिसरा आणि चौथा ऑप्शन तर गेला. रझिया सुलतान नंतर गियासुद्दीन होतं. ठीक आहे, राहिलं तर तुमच्या शेवटच्या 2 मध्ये तुम्हाला बघायचं. तर बघा, जलालुद्दीन खिलजीच्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आधी जलालुद्दीन खिलजी होता आणि त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी आला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक अ, जलालुद्दीन खिलजीच्या आधी अल्लाउद्दीन खिलजी होता. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावरती आपल्याला हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, पेशवा सैन्याची व्यवस्था पाहणे हे पेशवांकडे काम होतं का रे? तर नाही, ही चुकीची जोडी आहे. सुमंतांकडे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते का? तर नाही. त्यांच्याकडे परराष्ट्र राज्य संबंध होतं, ते होतं. सचिवांकडे होतं का? तर नाही. आणि अमात्याकडे जमा खर्च पाहणे होतं का? तर बरोबर आहे. अमात्यांकडे जमा खर्च पाहणे हे काम होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ही तुमची अचूक जोडी होती. पुढे बघा, पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे? किती वेळा तरी हा प्रश्न आलेला आहे. पीवायक्यू मधला क्वेश्चन आहे. पानिपत सगळ्यांनाच माहिती आहे, हरियाणा राज्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून समिती स्थापन करण्यात आलेली होती? बघा, सगळ्यात प्रथम रंगनाथ पाठारेंची समिती आणि त्यानंतर आता मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून ज्ञानेश्वर मुळे यांची समिती नेमण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता बघा, योग्य जोडी ओळखा. योग्य जोडी ओळखायची आहे बघा. प्रवीण जाधव तिरंदाज, अविनाश साबळे जलतरणपटू आहे का रे? नाही. सर्वेश कुसे बॅडमिंटन मध्ये येतात का? नाही. स्वप्नील कुसे उंच उडी आहे का? नाही. तर तो एकच ऑप्शन प्रवीण जाधव तिरंदाजाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै 2024 मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडली? तर बघा, ही काय 2024 ची जागतिक बुद्धिमत्ता परिषद जी आहे ती दिल्ली या ठिकाणी पार पडलेली. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, Amazon कंपनीचे प्रमुख कोण आहेत? Amazonचे सगळ्यांनाच माहिती आहे. कितीतरी वेळा प्रश्न विचारले गेलेले आहे. Amazonचे खरे जेफ बेझोस. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. त्यानंतर बघा, अयोग्य जोडी ओळखायची. आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू बरोबर आहे. आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री आहे. तामिळनाडूचे एम.के. स्टॅलिन हा सुद्धा बरोबर आहे. ओडिशाचे मोहन चरण मांझी हे पण बरोबर आहे. आणि झारखंडचे रघुवर दास आहे का ते? रघुवर दास आहेत का रे? तर नाही. तर ते कोण आहेत रे? सोरेन आहेत, सोरेन. ठीक आहे.
हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यामुळे अयोग्य जोडी कोणती राहणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ही अयोग्य जोडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा, पुढचा प्रश्न. मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलली आहेत. त्यातली चुकीची जोडी कोणती हे तुम्हाला ओळखायचंय. बघा, रेल्वे स्टेशनची जी मुंबईमध्ये नावं बदलली, त्यातली चुकीची जोडी कोणती आहे तुम्हाला ओळखायचंय. तर बघा, करी रोडचं नाव लालबाग झाले, हे बरोबर आहे. चर्नी गेटचं गिरगाव झालंय चर्नी रोडचं, बरोबर आहे. मरीन लाईन्स मुंबादेवी झालंय, हे पण बरोबर आहे. किंग सर्कलचं माझगाव झालंय का रे? तर नाही. किंग सर्कलचं पार्श्वनाथ असं नाव झालंय. ठीक आहे. त्याच्यामुळे चुकीची जोडी कोणती येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, आता तुम्हाला काय प्रश्न विचारलाय बघा. संस्था आणि शहर यांची सांगड असणारी खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्यात आहे, बरोबर आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिकमध्ये, हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रीय दरड अंदाज केंद्र कोलकातामध्ये, हे सुद्धा बरोबर आहे. आणि यू आर राव सॅटेलाइट सेंटर हे हैदराबादला आहे का रे? तर हैदराबादला नसून ते बँगलोरला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर असायला पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न बघा. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासंबंधी चुकीचे विधान निवडायचे. बघा, लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कांताराला नसून तर तो अत्तम किंवा अट्टम अत्तम या चित्रपटाला भेटलाय. त्याच्यामुळे या प्रश्नाचं चुकीचं उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं. सर्वोत्कृष्ट अभिनेता रिषभ शेट्टी आहे, दिग्दर्शक सूरज बडजात्या आहे आणि मराठी चित्रपट म्हणलं तर गुलमोहर आहे. बघा, जो काही कालचा पेपर होता, तो सगळा पेपर आजचा जो चालकचा पेपर होता, संपूर्ण चालकचा पेपर एक्सप्लेन केलेला आहे. जे काही संभाव्य उत्तरं वाटतात, ती सगळी संभाव्य उत्तरं आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण 100% उत्तरं बरोबर असतीलच असं काही नाहीये. आयोगाच्या आन्सर कीनुसार आपल्याला योग्य ती उत्तरं भेटेल, परंतु तुम्हाला जर आधी तुमचे मार्क्स जर माहिती मार्क्सचा काळ तुम्हाला टोटल तुमची माहिती करून घ्यायची असेल, तर तुम्ही ह्याच्यावरून तुमची उत्तरे घेऊ शकता. परंतु 100% प्रश्न उत्तरांची खात्री देऊ शकत नाही. कारण आयोग कोणती उत्तरं देईल हे आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे आयोगाची जी काही आन्सर की ती आन्सर की येईपर्यंत थोडं मन शांत राहणं हे गरजेचं आहे. बघा, वर्षभर तुम्ही लोकांनी खूप मेहनत घेतली, खूप परिश्रम केलं, खूप कष्ट घेतलं. पार पायाची कातडी निघेपर्यंत, तर पाठीचे मणके दुखेपर्यंत तुम्ही पळालात आणि अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे जेवढे तुम्ही कष्ट घेतले, जेवढं तुम्ही संघर्ष केलेला आहे, जेवढं तुम्ही परिश्रम घेतले, त्याचं फळ हे देखील नक्की तुम्हाला भेटणारच आहे. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमचे 100% दिलेले आहे. आता इथून पुढे तुम्हाला याचं जे काही तुम्ही इनपुट दिले, त्याचं आउटपुट देखील तुमच्यासाठी हे चांगलंच येणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता ग्राउंड झाले, पेपर झाला. आता फक्त फायनल रिझल्ट येणार आहे. त्याच्यामुळे रिझल्ट येईपर्यंत एकदम निश्चित राहा. कोणत्या चॅनलवरती काय एक कट ऑफ सांगेल, काय नाही, ह्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्राउंडचा कट ऑफ जसा हाय लागला. पेपरची लेव्हल जर काठिण्य पातळी जर पाहिली, तर खूप इझी लेव्हलचे पेपर आले होते. त्याच्यामुळे पेपर सगळ्याच मुलांना, सर्रास सगळ्या मुलांना पेपर सोपे गेलेले आहेत. त्याच्यामुळे मार्क्स मुलांचे वाढलेले आहेत. ग्राउंडचे मार्क्स वाढलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचा कट ऑफ हा थोडासा जास्तच लागू शकतो. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. आता फक्त कट ऑफची वाट बघा. कोणी काय कट ऑफ सांगेल, अंदाजित कट ऑफ काय, अंदाजित मेरिट काय, ह्याच्याकडे अजिबात लक्ष देऊन स्वतःवरच डोक्यावरती ताण वाढवून घेऊ नका. तर ही जी उत्तरं आपली जी काय आजचा पेपर आहे, तो आजचा पेपर हा आपला सगळा पूर्ण झालेला आहे. तर बघा, तुम्हाला कसं वाटतंय, तुमचं काय आज काय प्रतिक्रिया आहे, त्या सगळ्या आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.